सांगली जिल्हा परिषदेचा हा बुधगाव मतदारसंघ येथील माधवनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारी ही अष्टविनायक कॉलनी इथल्या नागरिकांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे। इथं समोर जवळपास 200-250 घरं आहेत। 250 घरामध्ये किमान 1000-1200 इतकं मतदान इथं आहे, पण इथल्या लोकांनी इथं मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे। त्याचं कारण असं की या परिसरातील लोकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाहीत। आपण बघू शकता इथं कोणत्या प्रकारच्या पाण्याची व्यवस्था आहे। जिथं ड्रेनेजचं पाणी आहे त्यातूनच जी ड्रेनेजची पाईप लीक झालेली आहे त्यातूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप्स जात आहेत। हा रस्ता बघा अतिशय खराब आहे। उकरून काढलेले जे ड्रेनेज साठीचे खड्डे आहेत ते अद्यापही बुजवलेले नाहीत। पाईपलाईन टाकलेले आहेत त्याही अर्धवट पडलेले आहेत आणि गेली किमान 4 ते 5 महिने हे काम असंच सुरू आहे। इथं कुठलीही नागरी व्यवस्था नाहीये। त्याचबरोबर ह्या खड्ड्यामधून आणि या दलदलीमधून अक्षरशः घोणस सापाची पिल्लं बाहेर पडतात। घोणस या सापांच्या सगळ्या उपद्रवामुळे इथं लोकांना अक्षरशः भीतीचं घबराटीचं वातावरण आहे आणि इतक्या वाईट परिस्थिती असून देखील इथं कुठल्याही जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो किंवा ग्रामपंचायतीचे लोक असो कोणीही इथं कसलीही नागरी सुविधा पुरवण्यासाठी येत नाहीये। त्यामुळे या नागरिकांच्या मध्ये अतिशय संतापाचं वातावरण आहे। आपण त्यांच्याशी बोलून विचारूयात की त्यांना नेमक्या काय समस्या आहेत की त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय। मावशी नेमकं काय कारण आहे तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलाय? काय नाही, आमच्या इथले रस्ते रस्ते म्हणा किंवा गटारी म्हणा, रस्त्याची लाईट, परत पाण्याचा प्रॉब्लेम, हे सगळं असल्यामुळं एवढे 25 वर्ष आम्ही इथे राहतोय त्यामुळे याच्यामध्ये काही सुधारणा नाहीये आणि त्यामुळे आमच्या पूर्ण अष्टविनायक कॉलनीने स्वतःतर्फे त्यांनी निर्णय घेतलाय की आपण मतदान करायचं नाही आणि कुणावरही आम्ही दबाव टाकलेला नाहीये। प्रत्येकाचा स्वतःचा विचार आहे तो आणि यामध्ये आमच्या कॉलनीमध्ये जे निवडून जे आलेले उमेदवार आहेत संगीता पवार म्हणा किंवा बागल म्हणून, तर त्यांनी इथं येऊन चौकशी करायला पाहिजे, आमच्या समस्या विचारायला पाहिजे, आमचे प्रश्न विचारायला पाहिजेत, अडचणी विचारायला पाहिजेत। तर ते एकदा निवडून येऊन गेले की परत त्यांना पण आठवत नसेल आपण इथे कधी आलो आणि जरी आम्ही फोन जरी केले 10 जरी फोन केले तरी फोन सुद्धा उचलत नाहीये ते। आणि त्यानंतर सरपंच आहेत अंजू तोर म्हणून आहेत, त्यांना सुद्धा आम्ही किती वेळा तरी बोलवलं आमच्या समस्या, निदान तुम्ही सरपंच आहे तुम्ही तरी येऊन आमच्या समस्या हल करशील म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्या पण येतो म्हणून आश्वासने दिल्या आणि कधी जर येतात त्याचं काय खाजगी काम असलं तर या कॉलनीत येतात त्या, पण कोणी जरी बघितलं आणि त्यांना जरा आवाज दिला तर त्या एक 100च्या वेगानं गाडी पळवतात पुढे, म्हणजे पाठीमागे आमच्या कुत्र्या घ्या त्यांना सारखं बोलवायला, तुम्ही या थांबा 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 म्हणत, म्हणजे त्यांना आमची किंमत नाही आहे, आमची सगळी किंमत त्यांनी कमी केली असा प्रकार झालाय तो। तर त्यामुळे आम्ही सगळ्या नागरिकांनी हा विचार केलेला आहे। तसेच आता ही अंगणवाडी आहे पाठीमागे, त्या अंगणवाडीची अवस्था तुम्ही बघितली ते ह्या सांगतायत। हा, नेमकी काय परिस्थिती आहे इथल्या अंगणवाडीची? तिथं जी दलदल आहे, जिथं तुम्ही आता मला सांगितलं तिथं घोणस फिरतात, लहान मुलं खाली काय बाथरूमला वगैरे बाहेरच बसवतात ना, पाण्याची समस्या असल्यामुळं, त्यामुळे मुलांच्या समजा चुकून पाय वगैरे पडला तर पाण्याची दलदल तशीच आहे, घाण आहे, गटार आहे, लहान मुलं तिथं मग अस्वच्छतेमुळे आजारी पडतात, सारखं आजारी पडले की त्यांना सारखं दवाखाना आहे। बाकीचं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम अंगणवाडीमध्ये पण पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेमच आहे। दुसरे रस्ते नाहीत, मुलांना शाळेत यायचं जायचं म्हटलं तर ते सर्व इथले पालक नोकर वर्ग म्हणजे कामाला जातात MIDC मध्ये, त्या मुलं एकटी येतात जातात, त्यांना येतात। आता बघितला तुम्ही एक वाहन आलं तर एक माणूस सुद्धा जाता येत नाही अशी या रस्त्याची अवस्था आहे। त्यात आणि खड्डे आहेत, खड्ड्यातून मुलं पडतात, समजा चुकून एखादं मुलं पडलं, ऍक्सिडेंट झाला, ह्याला जबाबदार कोण? कितीतरी वेळा पंचायतीला म्हणजे नागरिकांनी हे दिले, निवेदन दिले रस्ते करा हे करा, पण त्याच्याकडे दुर्लक्षच करतात, त्यांनी लक्षच देत नाहीयेत। रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच, गटरीचा प्रॉब्लेम आहेच, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाणी तर काय गेले 20-25 वर्षाला मी इथं राहते, 2004 पासून मी इथं राहते, पण पाण्याचा काय प्रॉब्लेम अजून तर काय झालेलाच नाही आणि मिटलाच नाही। जरी पाणी आलं तर अक्षरशः त्याच्यामध्ये लाल आळ्या, नाही म्हणलं तर 1-1 इंच एवढ्या आळ्या असतात केसासारख्या। ते पाणी तसंच लोकांनी काय करायचं, पिलाच नाही, शेवटी गाळून उकळून प्यायचं किंवा, आणि ते आलं म्हणजे रोज येत नाही, 1 दिवस आड्याने, त्यात आणि मोटर जळली, कुठं लिकेज झालं, ह्या तर समस्या सारख्याच असतात। त्यामुळे कायम असं पाणी नसतेच, पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, गटरीचा प्रॉब्लेम आहेच, रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच।
सांगा, इथं तुम्ही लोक पाणीपट्टी भरता, घरपट्टी भरता, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. नाही, फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी फक्त या लोकांचा, ही लोक ग्रामपंचायतचा राहण्याचा एक भाग आहे असं समजलं जातं. पण बाकी सुविधा करायच्या म्हणल्या तर ह्या कॉलनीचा कुठलाच भाग नाहीये, कारण हे माधवनगर मध्ये पकडलंच जात नाहीये, कारण लावारीच आहे असं म्हणतात या कॉलनीला. या कॉलनीमध्ये काही काम होत नाहीये, काही केलं जात नाही. या कॉलनीवरतीच निधी भरपूर मंजूर होऊन येतात. या कॉलनीचे काम करायचे म्हणले की पाठीमागे जातात. आणि घरपट्टी, बाकी काय तुमच्या पाणीपट्टी ह्या सगळ्या भरण्यासाठी फक्त हा गावचा विभाग आहे आणि भरावं लागेल यासाठी वसुली केल्या जातात. काम काय होत काम काही होत नाही, काम केलंच जात नाही. आणि करा म्हणून सांगायला गेलं तर तिथे दमदाटीची भाषा असते, नाही करणार, काय करायचं ते करा, कुठं जायचं तिथं जावा असं म्हणतात. मतदानावरती म्हणून बहिष्कार टाकलेला आहे. तुम्ही सांगा मावशी, का बहिष्कार टाकला? मी उषा पांडुरंग कांबळे. इथं रस्ते व्यवस्थित नाहीत, गटारी व्यवस्थित नाहीत, गटारीतले शोषखड्डे काढून त्याच व्यवस्थित नसल्यामुळं शोषखड्डे काढून ठेवल्यात. शोषखड्डे काढल्यात, ते भरून व्हायला आल्यात, त्याच्यातून जंतू बाहेर यायला आल्यात. त्यामुळं मुलांना त्रास होतो. जंतू बाहेर येतात आणि कचरा गाडी येत नाही. त्यामुळे लोक इकडे तिकडे कचरा टाकतात. त्यामुळे सुद्धा ना लोकांना त्रास होतो त्या कचऱ्याचा सुद्धा. आणि शोषखड्डे सगळे वाहून चालल्यात, रस्ता व्यवस्थित नाही. एवढ्या आमच्या सगळ्या सुविधा कुणी हेच केलेल्या नाहीत, आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीत अष्टविनायक कॉलनीत. त्यामुळं आम्ही मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. ह्या अष्टविनायक कॉलनीतलं एक सुद्धा मत आमचं आज कुणाला नाही मिळणार. आणि आम्ही स्वमतानं सगळं, प्रत्येकाचं स्वतःचा निर्णय आहे, त्याच्यावर कुणाचा दबाव वगैरे नाही. मला सांगा, इथं तुम्ही लोक जे कर भरता, सगळं करता, तरी तुम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाहीत, म्हणून तुम्ही या मतदानावरती बहिष्कार टाकला? हो, आम्ही पाणीपट्टी घरपट्टी वेळेवर भरली जाते इथं, तरीही आणि आमच्याच नावावर निधी मंजूर केला जातो इतर. पण एकही तुम्हाला, आता तुम्ही आला इथं, रोड व्यवस्थित दिसणार नाही, गटारी व्यवस्थित दिसणार नाही. परवा हे उकरून गेले 2-3 महिन्याच्या मागं मी स्वतः या खड्ड्यात पडणार होते आणि त्याच्या 2 दिवसानंतर एक मुलगी पडली देखील, एक विद्यार्थिनी. आणि हे आता मोठ्या झालेल्या मुली आहेत, त्यांचं काय अपंगत्व वगैरे आलं तर मग त्यांचा पुढचा पण प्रश्न आहे, करिअरचा आहे, लग्नाचा आहे, या अशा बाकीच्या लहान मुलांचा प्रश्न आहे. माझ्या घराच्या पुढे सुद्धा 2 खड्डे आम्ही काढून ठेवलेले आहेत. ते स्वतः पूर्वी आम्हाला पाणी त्यातलं काढून टाकायला लागत होतं, आता ते थोडेसे मोठे करून घेतलेले आहेत. पण त्यामध्ये सुद्धा लहान मुलं पडण्याची भीती आहे, त्यांना काहीतरी म्हणजे इंजुरी होण्याची भीती आहे. मग त्यामुळे आम्ही आता हा निर्णय घेतलाय की आजचं जे मतदान होणार आहे ते आजचं मतदान आम्ही आमच्या कॉलनीतली एकही महिला पुरुष करणार नाही. आम्ही पूर्णपणे या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. नरेंद्र मोदी सांगतात की स्वच्छता अभियान ठेवा म्हणून सांगतात, आणि संडास टॉयलेटला गेलेलं पाणी आम्हीच उकरून बाहेर रस्त्यावर फेकून द्यायचं. आमच्या पोरगा तर किती 3 महिने झाला माझा मुलगा आजारी आहे. त्याला आता असं झालं की आतड्यांच्या पोटातल्या आतड्यांना सूज आलेली आहे दूषित पाण्यामुळे. मग त्याला आमच्या मतदानाला बहिष्कार आहे. सगळेजण सांगतात मतदान करा, काय करू मतदान, काय सुविधा आहेत तुमच्या इथं, त्या कॉलनीत काही सुविधा आहेत एकही नाही. आम्ही सगळ्यांना तक्रार करून बसलेला, आमच्याकडे सगळे अर्ज पण आहेत त्यांचे, लेखी सह्या दिलेल्या पण आहेत, त्यांनी काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी आतापर्यंत. पोच पावत्या देखील आहेत. आम्ही स्वतः ग्रामपंचायत मध्ये पण जाऊन आलेलो आहे. काही उपयोग, आमचा वैयक्तिक मत आहे म्हणून आम्ही बहिष्कार टाकलेला इथे. सरपंच बाईला पण आम्ही किती वेळा तरी फोन केलेला आहे की तुम्ही या, इथे काय पोझिशन आहे बघा, इथं तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी वसूल करायला तुम्ही गाड्या पाठवत आहे, मग घंटा गाडीला गाडी पाठवत नाही बरं? कचऱ्यासाठी का पाठवत नाही ती? की तुम्ही प्रत्येक वेळेला कारण देताय सगळ्यांनी, ती बंदच पडलंय, हे झालंय ते झालंय. परवा दिवशी रात्री मी त्यांना फोन केला, असं पाणी का सुटलं नाही? त्यांनी सांगितलं 12 नंतर पाणी सुटेल. आजचा 3रा दिवस आहे, पाणी अजून आलेलं नाही नव्हे. त्यांनी सोडतो म्हणून सांगितलेले, आजचा 3रा दिवस आहे, मग पाणी का आलं नाही बरं? मग तुम्ही फक्त आश्वासन देताय की आम्हाला पाणी सुटेल, मग आम्ही रात्री पाठीपासून 5 वाजल्यापासून जागतच बसावं का आम्ही? आणि ती स्वतः पण इथपर्यंत झालं, मग तुमच्या हालचाल मग आम्ही का तुमच्या बूथवर येऊन तिथे तुम्हाला वोट करू? तेच की मत का करू आम्ही तिथं? बरोबर, ठीक आहे.
तर या आहेत अष्टविनायक नगर मधल्या समस्या. इथल्या समस्याग्रस्त महिलांचं असं मत आहे की इथं जर नरेंद्र मोदी सारखे लोक जर सांगतायत की स्वच्छ ठेवा, भारत स्वच्छ भारत असला पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, पण इथं जर 8-8 दिवस जर नळाला पाणी येत नसेल तर कशा प्रकारे स्वच्छता राखायची. कॅमेरामन जमीर सोबत स्वाती चिखलीकर, अष्टविनायक कॉलनी, माधवनगर, सांगली.